पालघरमधील बरेचसे उद्यान आहेत. त्याच्यामध्ये सेक्टर 20 प्लॉट नंबर 21 अवरेज खंडीच्या समोरचा आणि जलवायू विहारच्या पाठीमागचा उद्यान हा सर्वात मोठा उद्यान आहे. जवळजवळ 4 ते 5 एकरामध्ये उद्यान आहे. या उद्यानामध्ये जेव्हापासून हा उद्यान चालू झाला तेव्हापासून इथे झाडांची व्यवस्था असेल, उद्यानाचे हिरवळीची व्यवस्था असेल, फुलझाडं फलझाडं यांची व्यवस्था असेल, या आमचाच ग्रुप आणि आमचे मित्र पद्माकर भगत आणि गणेश भगत यांच्या माध्यमातून जो पाहिलं जायचं. पण महानगरपालिकेवर ते हँडओव्हर झालं. म्हणजे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण झाल्यानंतर या गार्डनची या उद्यानाची अतिशय दुरवस्था होत होती. तर त्या अनुषंगाने सिनियर सिटीजनचा नेहमीच तक्रार असायची की इथे पाणी नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, काहींना डायबिटीजचा त्रास आहे, काहींना बीपीचा त्रास आहे, डायबिटीज आहे, ज्यांना त्रास आहे मधुमेहाचा, त्यांना 1 तासामध्ये 2-3 वेळेला लगविला जायला लागतो. पण परिणाम पाणीच नसल्याने अतिशय त्यांची दुरवस्था व्हायची. मी महानगरपालिका माजी आमदार बालराम पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून आयुक्त चिखले साहेब यांची भेट घेतली. महानगरपालिका आयुक्त चिखले साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं, त्यांना विनंती केली. तर त्यांनी सांगितलं मी 1 महिन्याच्या आतमध्ये हा प्रश्न तुमचा मार्गी लागतो, ज्या व्यवस्थेने होईल त्या व्यवस्थेत. तर त्यांनी आज आपल्या बोरवेलचं पाणी ते डायरेक्ट गार्डनला म्हणजे टॉयलेटला त्यांनी फिरवलं. म्हणजेच एक कॉक त्यांनी त्याला गार्डनला फिरून दिलं आणि 1 कॉक आपलं टॉयलेटसाठी दिलं, जेणेकरून आपल्या टॉयलेटची जी समस्या आहे ती पूर्ण होऊन जाईल. आणि आज त्या अनुषंगाने आज आपली समस्या पूर्ण झाली. सिनियर सिटीजन निले भाऊ असतील, गालांडे सर असतील, पाटील सर असतील, तर यांच्या सहकार्याने यांच्या उपस्थितीत आज आपण हे लोकार्पण करतोय आणि आजपासून ते पाणी चालू झालं आहे. त्याचा फायदा सगळ्या सिनियर सिटीजन, ज्या महिला वर्ग असतील, बालवर्ग असतील त्यांना होईल अशी आशा ठेवतो. आणि धन्यवाद आयुक्त चिखले साहेब आणि महानगरपालिका. गार्डनमध्ये सकाळी संध्याकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी आणि फिरण्यासाठी येत असतात. त्यावेळी सिनियर सिटीजनची संख्या जास्त असते. अशा या गार्डनच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जे टाकी होती त्या टाकीत पाणी कधी कधी कमी पडायचं नसायचं. त्यासाठी आपल्या खारघरचे सुपुत्र अगदी समाजामध्ये कामाच्या बाबतीत अग्रेसर असणारे जगदीश घरत आणि त्यांचे पत्नी तेजस्वी घरत यांनी पाण्याचा प्रश्न धसास लावून पनवेल महानगरपालिकेमध्ये पाणी नळ जोडणीसाठी प्रयत्न करून त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल आमच्या सिनियर सिटीजनच्या तर्फे मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशा या कामासाठी ते सतत अग्रेसर असतात म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी इथंच थांबतो.